तिवसा तालुक्यातील शेकडो महिला लाभार्थ्यांनी केवायसीची अट पूर्ण करूनही मागील 3 महिन्यापासून लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळालेला नाही। बुधवार दिनांक 20 मे रोजी महिला बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात महिलांनी मोठ्या संख्येने धाव घेतली आणि बंद असलेल्या पोर्टलवर तीव्र नाराजी व्यक्त केली। महिलांनी शासनाकडे सर्वांना समान न्याय देण्याची मागणी केली। केवायसीची मुदत संपल्यानंतर ज्यांनी प्रक्रिया पूर्ण केली नाही अशा महिलांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात असल्याचे निदर्शनास आले। या ठिकाणी अनेक अधिकारी व कर्मचारी रजेवर असल्याने उपस्थित प्रभारी कर्मचारी समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही। त्यामुळे महिलांनी तिवसा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नगरसेवक वैभव वानखेडे यांच्या नेतृत्वात गटविकास अधिकारी अभिषेक कासोदे यांच्या दालनात ठिय्या मांडून बैठक घेतली। यावेळी अतिरिक्त गटविकास अधिकारी नारायण अमझरे उपस्थित होते। गटविकास अधिकारी अभिषेक कासोदे यांनी तातडीने रजेवर असलेल्या अधिकाऱ्यांची फोनवरून कानउघडणी केली आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला आणि बालविकास जिल्हा परिषद अमरावती यांना या समस्येचा अहवाल पाठविण्याच्या सूचना दिल्या। तालुका काँग्रेस कमिटीने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर महिलांची माहिती नोंदवून घेण्यात आली आणि येत्या 3 दिवसात समस्येचे निराकरण करून लाभार्थ्यांना माहिती देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले। याचबरोबर तालुक्यातील अनेक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे अर्धेच मानधन जमा झाले असल्याचे निदर्शनास आले। यावरही तोडगा काढावा अशी मागणी सेविका आणि मदतनीस यांनी केली। या आंदोलनात तिवसा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वैभव वानखेडे, महिला काँग्रेस पदाधिकारी अर्चना थोरात, दीपक पावडे, आकाश मकेश्वर, गौरव चौधरी तसेच अनेक गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। जनसमर्थन न्यूज, तिवसा, जिल्हा अमरावती। महाराष्ट्र शासनाच्या लाडक्या बहीण योजनेचा बोजवारा पूर्ण महाराष्ट्रात उडत आहे। तिवसा तालुक्यातील ही परिस्थिती असून तिवसा तालुक्यातील शेकडोंच्या संख्येने अनेक गावातील महिला लाडक्या बहिणीच्या मानधनापासून गेल्या 3 ते 4 महिन्यापासून वंचित आहे। ज्यांची ई केवायसी झाली आहे त्यांना 4 ते 5 महिन्यापासून आजच्या तारखेपर्यंत मानधन जमा झालेले नाही आणि या योजनेचे पोर्टल सुद्धा बंद आहे। अनेक अंगणवाडी आणि मदतनीस सेविकांचे मानधन सुद्धा अर्ध्या प्रमाणात जमा झालेले आहे आणि अशा अनेक मदतनीस आणि अंगणवाडी सेविका आहेत की ज्यांचे मानधन सुद्धा अजूनपर्यंत जमा झालेले नाही। लाडक्या बहीण योजनेची ई केवायसीची जी मुदत होती ती संपली आहे। त्याच्या व्यतिरिक्त ज्यांनी ई केवायसी केल्या आहे त्या महिला सुद्धा या ठिकाणी आज वंचित आहेत। महागाईचा आणि उन्हाचा तडाखा सोसत असताना कष्टकरी मजूर असलेल्या महिला उन्हामध्ये या कार्यालयात येऊन आपल्या चपला घासत आहे, परंतु या संदर्भात शासन गंभीर नाही। मनाचं तात्पर्य एवढंच आहे की नारी शक्ती वंदन, महिला आरक्षणाच्या मोठ्या मोठ्या गोष्टी करत असताना महाराष्ट्रातील वाढते महिलांवरील अत्याचार, वाढती महागाई, वाढती बेरोजगारी या प्रश्नासह इलेक्शनमध्ये लाडक्या बहीण योजनेच्या नावावर मतं देऊन सत्तेत आलेलं सरकार या ठिकाणी जिल्ह्यातील हजारो महिलांना या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या मानधनापासून वंचित ठेवत आहे। या संदर्भात आम्ही प्रशासनाला जाब विचारला, निवेदन दिलं आणि तातडीनं हा प्रश्न जर निकाली काढला नाही तर या संदर्भात येत्या आठवड्यात आम्ही तीव्र आंदोलन तिवसा तालुक्यांच्या माता भगिनीसाठी करू असा इशारा तालुका काँग्रेस कमिटीने या ठिकाणी गटविकास अधिकारी यांना दिलेला आहे।